अमोल, राहुल आणि मी रेडी होऊन निघालो साताऱ्याला. पण का? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही साताऱ्याची बस पकडली आणि ट्रिप ऑफिशियली स्टार्ट झाली. थोड्या वेळात पोटातून आवाज आला म्हणून बनाना चिप्स काढले आणि मस्त यू एन्जॉय करत बसलो. बस छोट्याशा धाब्यावर थांबली. राहुल आणि अमोलने सांबर वड्यावर ताव मारला. आज शनिवार फास्ट असल्यामुळे आईने सकाळीच खिचडी बनवून दिली होती. मी ती शांतपणे खाल्ली. आम्ही पोचलो दहिवडी स्टॉपला. तिथून शेअरिंग ऑटो पकडली आणि आलो दिवड गावात. राहुलचा फ्रेंड येईपर्यंत आम्ही मस्त गावचा व्ह्यू एन्जॉय केला. संध्याकाळी पोचलो ऋषिकेशच्या गावदेवाला. तिथे ऑलरेडी कार्यक्रम फुल जोशमध्ये चालू होता. आम्ही पण वेळासारखे नसलो आणि परत निघालो दिवड गावाला. सकाळी रेडी झालो आणि निघालो लग्नाला. हॉलमध्ये जशी एंट्री मारली दरवाजात आम्हाला राजे दिसले. त्यांना प्रणाम करून हॉलमध्ये गेलो. पण हॉलमध्ये नवरदेव नव्हते. कळलं की ते बाहेर घोड्यावर बसले होते. लग्न झाल्यानंतर नवरा नवरीवर फोटो काढायला लाईन लागली होती. आम्ही पण पोज मारून फोटो काढले आणि आलो दहिवडी बस स्टँडला. 7:30ची बस असल्यामुळे स्टँडवर टाइमपास केला. पण मला लागली जाम भूक. मग गेलो चायनीज सेंटरला आणि मग पोट भरून चायनीज खाल्लं आणि पकडली आपली रिटर्न यायची बस. बस जेवायला थांबली पण या दोघांची मस्ती काय थांबली नाही. तर हा होता आपला आजचा छोटासा मिनी ब्लॉग. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.